सुस्वागतम सुस्वागतम। आज जागतिक क्रीडा दिन। देशातील नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट हा जागतिक क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। धावपळीच्या युगामध्ये श्वास मोकळा व्हावा, खेळ खेळून आनंद घ्यावा, असा हा जीवन सुखावा। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री उपले सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री रायटे सर व सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रांनो, प्रथमतः मी सर्वांचे स्वागत करते व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। हात लावा। धन्यवाद सर। मेजर ध्यानचंद यांनी 1926 ते 1948च्या दरम्यान 400हून अधिक सामने खेळले। यात त्यांनी जवळपास 1000 गोल टाकण्याचा पराक्रम केला। हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे। त्यांच्या कारकिर्दीच्या भारताने 3 वेळा गोल्डन नोंदवली आहे। मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। तेव्हा मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती सांगण्यास येत आहे 7वी ग चा विद्यार्थी भावेश चौधरी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव भावेश विकास चौधरी। मी इयत्ता 7वी तुकडी ड मध्ये शिकतो। मी आज तुम्हाला मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकी संघाचे एक नावाजलेले खेळाडू होते। त्यांना हॉकीचे जादूगार म्हणूनही संबोधले जाते। राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून 29 ऑगस्ट हा भारतात साजरा केला जातो। 1928, 1932, 1936 अशा या 3 वर्षांमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे म्हणजे मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस भारत क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली इलाहाबाद येथे झाला। त्यांचे वडील सोमेश्वर हे भारतीय ब्रिटिश सैन्यात भरती होते। ते वयाच्या 16व्या वर्षी भारतीय लष्करात भरती झाले। 1936 साली ऑलिम्पिकमध्ये जर्मनी विरुद्ध त्यांनी भारताने जर्मनीला पराभूत केले। त्यानंतर हिटलरने त्यांची कामगिरी पाहून त्यांना जर्मनीच्या लष्करात येण्याची विनंती केली, परंतु ध्यानचंद यांनी स्पष्ट नकार दिला। यांच्या कारकिर्दीत भारताचा संघ हा अधिक प्रभावशाली संघ म्हणून ओळखला जाऊ लागला। त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय हॉकीच्या कारकिर्दीत तब्बल 570 गोल केले। त्यानंतर त्यांना भारत सरकारने 1956 साली पद्मभूषण या पुरस्काराने गौरवित केले। 1932च्या ऑलिम्पिकमध्ये भारत या संघाने अपराजित राहता अंतिम फेरीत अमेरिकेविरुद्ध 24-1 असा मोठा विजय मिळवून ऑलिम्पिक पदकाला एकदा अचूक गवसणी घातली। मेजर ध्यानचंद यांनी 3 ऑलिम्पिकमध्ये 12 लढतीत एकूण 33 गोल केले। राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवणारे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात देशाचे राष्ट्रपती, देशातील सर्वोच्च खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करतात। अखेरीस 3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढत असताना मेजर ध्यानचंद यांनी आपला अंतिम श्वास घेतला। त्यांच्या इच्छेनुसार त्यांची शेवटची इच्छा अशी होती की
स्मशानात न होता त्यांच्या झाशीतल्या हॉकीच्या मैदानावर करण्यात यावे, जिथे ते तासनतास प्रॅक्टिस करायचे. अशा या महान हॉकीप्रेमी व खेळप्रेमी मेजर ध्यानचंद यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. भावेश यानंतर शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री आहेर सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांना माहिती आहे 28 ऑगस्ट जागतिक क्रीडा दिन तसंच राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. समोर जो हा फोटो लागला आहे हा माणूस अतिशय महान व्यक्ती होता, ज्याने भारताला सगळ्यात जास्त ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक आणले आणि याला हॉकीचं जादूगर असं म्हणतात. त्याच्या स्टिक म्हणजे हॉकी स्टिकवर तो जो बॉल होता तो कायम चिकटलेला असायचा. तुम्ही म्हणा सर असं कसं काय? अगदी बरोबर. जेव्हा त्याने 6वं ऑलिम्पिक पदक आपल्याला मिळवून दिलं हॉकीचं, त्यावेळेस हिटलर त्यावेळेसचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यांनी त्याला एक ऑफर केली होती की तू माझ्या सैन्यामध्ये ये, माझ्या सैन्यात ये, माझ्या सैन्यामध्ये तुला कर्नल बनवतो आणि तू माझ्या देशाकडे ये. देश कोणता? जर्मनी. या माणसाने एवढी मोठी ऑफर नाकारली आणि सांगितलं मी फक्त माझ्या भारतासाठी जन्माला आलोय, भारतीय सैन्यासाठी जन्माला आलोय आणि भारतासाठीच खेळेल, दुसऱ्या कुठल्याही देशाबरोबर खेळणार नाही. त्यावेळेस त्याने ऑलिम्पिक संघटनेकडे हिटलरने एक मागणी केली की या माणसाची जी स्टिक आहे ती मला तपासून पाहायची. अक्षरशः त्या माणसाची स्टिक फोडून पाहिली की ज्याच्यामध्ये काही चिटकवलं का. बघा, विचार करा, हा माणूस किती महान होता. त्याने त्याची स्टिक देऊन टाकली, फोडा म्हणे माझी स्टिक, दुसरी स्टिक द्या म्हणे, मी स्वतः खेळलो आणि दुसऱ्या स्टिकनी तसाच खेळला. याला म्हणतात हॉकीची जादूगर. आणि आयुष्यभर ज्या माणसाने देशासाठीच खेळला तो मोठा माणूस म्हणजे आपले ध्यानचंद सर. याच्या मोठा माणूस उभे नाही. यांनी आयुष्यभर भारताला जे 8 पदकं मिळवून दिली त्यांच्या इतकं मोठं नाव कोणीही करू शकलं नाही. आजही आपल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला हॉकीमध्ये मेडल मिळालं. सांगायला मिळालं ना? कोणतं मिळालं माहिती आहे का? हां, कोणतं? कांस्य पदक. बरोबर ना? तेव्हा अशा थोर ध्यानचंद सरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि काम करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे प्रसन्न खालकर. विद्यार्थी मित्रांनो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री उगले सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री रायते सर, सर्व क्रीडा शिक्षक, इतर सर्व शिक्षक वृंद यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमचेही मनापासून आभार मानतो व आजच्या कार्यक्रमाचे संपन्न झाला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.